पण छान वाटलं, मस्त वाटलं, एक छान अनुभव आला. भाग्यश्री मॅडम अध्यक्ष ज्या आहेत, तसंच सुरेखाताई, स्वाती आणि सर्व मैत्रिणींना खूप नेहमीच तुम्हाला भेटून मला खूप छान वाटतं. तुमच्यातला जो उत्साह आहे तो बघून मला खूप आनंद होतो. आणि आज आपण इथे सकाळी जो जमलेलो आहोत, मला भाग्यश्री मॅडम म्हणाल्या की काहीतरी बोला. म्हटलं सकाळी सकाळी काय ज्ञान पाजायचं आहे ना, आम्ही रोज हेच करतो. तरी कार्यक्रमाला येत असली तरी रेग्युलर तुमचे फोटो वगैरे बघते, तुमचं रोज इथे ज्या ॲक्टिव्हिटी चालू असतात त्या मी बघत असते आणि बघून मला खूप आनंद होतो, खूप मोह होतो केव्हा तरी इथे येत जाऊ. पण ते थोड्याशा अडचणी असतात त्याच्यामुळे जमत नाही. पण मी नेहमी ठरवते इथे आले की आता आपण इथे सुरुवात करू. आज पण मी ठरवलंय की मी आता मधून मधून तरी इथे येत जाईल तुमच्याबरोबर. हो नाही, नक्की येईल आता, अगदी प्रॉमिस आहे माझं. संकर्षण कराडे माहिती आहे सगळ्यांना, कवी ऍक्टर वगैरे, त्यांच्या कवितेतल्या 2-4 ओळी मी चोरून आणलेल्या आहेत, तर ते आम्ही सांगते. खूप दिवसांनी स्वतःशीच बोलले, आरशात बघून मनातल्या मनात हसले. खूप दिवसांनी स्वतःशीच बोलले, आरशात बघून मनातल्या मनात हसले. आणि एकदम वाटलं आपण फसलो का, सर्व जबाबदाऱ्या पार पडताना स्वतःला विसरलो का. खूप दिवसांनी स्वतःशी बोलले, आरशात बघून मनातल्या मनात हसले. आणि एकदम वाटले आपण फसलो का, सर्व जबाबदाऱ्या पार पडताना स्वतःला विसरलो का. असे कसे झाले बरं, माझे काही चुकले का. आणि जर चुकले नाही तर मनात कुठेतरी खंत का वाटते. कारण लक्षात आलं की स्वतःमधला आत्मविश्वास हरवला आहे का. तर आजचा माझा विषय आहे गृहिणी आणि आत्मविश्वास. तर गृहिणी म्हणजे काय की सर्व जबाबदाऱ्या जेव्हा आपण पार पाडतो घरातल्या, ती एक कुशल म्हणजे मॅनेजमेंट करणारी व्यक्ती असते की घरातल्या सर्व जबाबदाऱ्या अगदी लिलया पार पाडते. एकाच वेळी स्वयंपाक करते, त्याच वेळी फोन रिसीव्ह करते, त्याच वेळी मुलीचा डबा भरते, त्याच वेळी मुलीच्या वेण्या घालायच्या असेल त्या करते, युनिफॉर्म करते, नवऱ्याचा डबा भरते, त्याच वेळी सासूबाईंची काहीतरी ऑर्डर असेल ती पूर्ण करते. तर या सर्व जबाबदाऱ्या पार पडणारी ती व्यक्ती जी असते ती एक कुशल मॅनेजर असते. मॅनेजमेंट गुरु जे आपण म्हणतो तशी ती एक मॅनेजर असते. त्याचप्रमाणे ती एक कला कौशल्य करणारी व्यक्ती असते, तिच्यात कलागुण सुद्धा असतात. पण हे सगळं असताना एक ती चांगली व्यक्ती असते आणि हे सगळं असताना कुठेतरी वाटतं की काहीतरी कमी आहे का माझ्यात. तर हे कमीपणा जो आहे तो का वाटतो, तर आत्मविश्वास. आपण नेहमी बऱ्याचदा ही गोष्ट ऐकतो की नाही आत्मविश्वास वाढला पाहिजे, आत्मविश्वास आला पाहिजे, आत्मविश्वास हिच्यामध्ये हिच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास दिसला पाहिजे किंवा माझ्यात आत्मविश्वास आला पाहिजे. मग आत्मविश्वास म्हणजे काय, असं काही क्रीम किंवा काही पावडर आहे का की आणली आणि लावली तोंडाला, तसं नसतं. ते आतूनच स्वतःच्या हृदयातून स्वतःच्या मनातून तो आत्मविश्वास असावा लागतो. आणि तो कसा आणायचा ते मी थोडक्यात इथे आपण काही थोडेसे मुद्दे येते बघू. तर कोणी सांगेल सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे आत्मविश्वासाचा. आपण स्वतः आता आहोतच, पण स्वतः असताना पण एक शत्रू आहे, तो म्हणजे आरसा. आरशात बघितल्यानंतर आपल्याला वाटतं अरे माझी इथे केस पांढरे झाले आहे का, नाही या बाजूचे झालेले आहेत, नाही मग आता तर थोडंसं माझं नाकच थोडंसं जाड वाटतंय मला, नाही तर अरे बापरे इथे पिंपल आली आहे मला. म्हणजे आपण आरशामध्ये स्वतःची पिंपल जी आहे ती आपल्याला दिसते, पण स्वतःच्या मनातला जो आत्मविश्वास आहे तो मात्र आपण शोधू शकत नाही. आणि हे आपण आरशात फक्त वरवरचं बघतो आणि त्याच्याने कुठेतरी आपल्याला वाटतं कुठेतरी की जाताना की नाही आज मी चांगलीच नाही दिसत आहे, आज मला हे शोभतच नाही आहे का, आज मला कसं वाटतंय. असं हे सगळं करताना आपला तो आत्मविश्वास कुठेतरी आरशात बघितल्यावर कमी वाटतो, कमी होतो. त्यामुळे आरशात बघताना स्वतःला तुम्ही सांगा की अरे असं नाही आहे, तू खूप मस्त आहेस, बढिया आहेस आणि तुझं व्यक्तिमत्व खूप छान आहे, हे स्वतःलाच आरशात आणि बघा काय मजा होते ती. दुसरा जो शत्रू आहे तो म्हणजे समाज. समाज काय म्हणतो की तू हे करू शकणार नाही, ती तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे, नाही ती तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहे, असं केव्हा तरी कोणाच्या तरी बोलण्यात येतं, तू हे करू शकणार नाहीस, मी तिला करू दे. आणि हे असं म्हटलं की आपला कॉन्फिडन्स जातो की नाही अरे हे असं आहे का, जाऊ दे मग मला हे जमणारच नाही. तर समाजाकडे लक्ष देऊ नका, तुम्ही स्वतःलाच सांगा की नाही मी हे करणार आहे आणि मला मी करून दाखवणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चूक ही माणसाकडनंच घडते.
अपयश आपल्याला जो प्रयत्न करतो त्यालाच अपयश येतं. त्यामुळे अपयशाने निराश न होता, खचून न जाता मी हे परत करेल, परत प्रयत्न करेल. जसं फडणवीस म्हणतात मी पुन्हा येईल मध्ये मी हे परत करेल असं स्वतःला सांगा. आणि त्यांनी येऊन दाखवलं बरं का परत, है ना, त्यांच्यातला कॉन्फिडन्स. त्यामुळे आपणही सांगायचं की नेहमी हे करून दाखवेल. आणि स्वतःवर विश्वास ठेवा की बघा तुम्हाला ते जमेल की जमतं की नाही. दुसरी सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या, जी आपण कधीच देत नाही. जे आपण इतरांचं सगळ्यांचं करण्यात स्वतःसाठी आपण कधीच वेळ काढत नाही. आणि प्रत्येक वेळी म्हणतो की नाही मला हे करायचंय पण मला वेळच नाही. तर तसं करू नका. स्वतःचा जो मी टाईम आहे, जो आपला स्वतःचा वेळ आहे, तो स्वतःसाठी तुम्ही बाजूला काढायलाच पाहिजे. मी असं नाही म्हणत की